नमो नमः अहं जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति वृंदावनात दोन निर्धन बालक। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। वडिलांनी तुला काही एक द्यावयाचे नाही असे ठरविले म्हणजे तुझे डोळे उघडतील। मुकुंदा, काय मूर्खासारखे आयुष्य वाया घालवित आहेस? घरी गेल्यावर आमच्या वडील बंधूंचे प्रवचन उपदेशामृत आमच्या कानांवर जोरजोराने आदळू लागले। जितेंद्र आणि मी नुकतेच गाडीतून उतरून ताजेतवाने होऊन म्हणण्याचा प्रघात आहे, कारण आमचे चेहरे अगदी धुळीने भरून गेले होते। अनंत दादाच्या घरी नुकतेच येऊन पोहोचलो होतो। त्याची नुकतीच कलकत्त्याहून आग्रा ह्या प्राचीन शहरी बदली झालेली होती। माझा भाऊ सध्या सरकारच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये सुपरवायझिंग अकाउंटंटचे काम करीत होता। अनंत दादा, तुला चांगलं माहीत आहे ना की मला जे काही मागायचे आहे ते आकाशस्थ पित्याकडून, परमेश्वराकडूनच मागायचे आहे। प्रथम पैसा, नंतर परमेश्वर। कोणाला माहीत, आयुष्य पुष्कळ वर्षे जगायला लागले म्हणजे परमेश्वर प्रथम, संपत्ती ही त्याची दासी आहे। कोणाला माहीत, आयुष्य अगदी थोडेच नसेल कशावरून। माझा हा टोमणा बोलण्याच्या ओघात प्रसंगोपात्त दिला गेला। काही अशुभ सूचक भविष्य मला वर्तवावयाचे नव्हते। दुर्दैवाची गोष्ट अशी की अनंतदादाचे आयुष्य लवकरच पुढे संपुष्टात आले। आश्रमात राहून हेच शहाणपण शिकलास वाटते, पण मला वाटते तू आता वाराणसीला रामराम ठोकलास। अनंताच्या डोळ्यात समाधानाची चमक दिसू लागली। माझे पंख दाबून धरून मला कुटुंबाच्या घरट्यात डांबून ठेवता येईल अशी त्याला अजून आशा होती। वाराणसीमधील माझे अल्प वास्तव्य अगदीच फुकट गेले नाही। माझे हृदय ज्याचा वेध घेत होते ते सगळे मला तेथे सापडले। ते विद्वान पंडित व त्यांचे चिरंजीव ह्यांना काही ते देता आले नाही, हे नीट ध्यानात ठेवावे। ती जुनी आठवण काढल्यावर अनंतही माझ्याबरोबर हसू लागला। त्याला कबूल करणे भाग पडले की वाराणसीचा जो दूरदर्शी मनुष्य माझ्यासाठी निवडला होता तो ह्रस्व सृष्टीचा निघाला। अहो भटके बुवा, काय करायचे ठरवले तुम्ही आता पुढे? जितेंद्राने मला आग्र्याला ओढून आणले। येथे आता आधी ताजमहल पाहून घेऊ, मी खुलासा करू लागलो। नंतर आम्ही आमच्या नवीन शोधलेल्या गुरूंच्या भेटीला जाऊ। त्यांचा सेरामपूरला आश्रम आहे। अनंताने आमची व्यवस्था चांगली ठेवली होती। संध्याकाळच्या वेळी कितीकदा तो माझ्याकडे सारखी नजर लावून बघत राहायचा। ती नजर माझ्या पूर्ण परिचयाची आहे, मी मनात म्हणालो। काहीतरी कट शिजतोय। दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी त्या कटाची वाच्यता झाली। म्हणजे तुला वडिलांचे काही एक नको आहे। कालच्या संभाषणाचा धागा अनंताने परत हातात घेतला। त्यावेळी त्याचे डोळे अगदी निर्व्याज होते। माझा सारा आधार त्या परमेश्वरावर आहे इतके मी जाणतो। बोलणे सोपे आहे। आतापर्यंत आयुष्यात तुला अडचण अशी आली नाही। अन्न पाण्याकरता व निवाऱ्याकरता तुला अदृश्य अशा त्या शक्तीपुढे हात पसरावा लागला असता तर तुझी काय स्थिती झाली असती? थोड्याच अवधीत तू रस्त्यावर भीक मागायला लागला असतास। मुळीच नाही, कधीही नाही। ईश्वराच्या ऐवजी रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांवर मी भिस्त ठेवली नसती। भिकेची नरोटी आपल्या भक्ताच्या हातात देण्याऐवजी त्याने इतर हजार उपाय शोधून काढले असते। बोलण्यात तू मोठा चतुर आहेस रे। समज तुझे हे बडाईखोर तत्वज्ञान ह्या दृश्य जगात कसोटीला लावले तर? मला कबूल आहे। ईश्वर म्हणजे असा आहे की काय की तुम्ही त्याला काल्पनिक जगात कोंडून ठेवावे? बघू आता आपण। आज तुला माझी मते बदलण्यास किंवा ती दृढ करण्यास संधी मिळणार आहे। असे बोलून अनंता क्षणभर थांबला आणि नंतर मग तो संथपणे पण गंभीरपणे बोलू लागला। आता मी असे ठरवतो की तू व तुझा शिष्य बंधू जितेंद्र असे दोघे आज सकाळी वृंदावन शहरात जा। जवळच आहे ते, पण जवळ मात्र एक दिडकीसुद्धा घ्यायची नाही। तसेच अन्नाकरता किंवा पैशाकरता कुठे याचना करायची नाही। तुमची विपत्ती कोणालाही सांगायची नाही। तसेच दुपारी कुठेतरी तुम्ही जेवण हे घेतलेच पाहिजे आणि वृंदावनामध्ये अडकून राहायचे नाही। आणि जरी ह्या कसोटीची कोणतीही शर्त न मोडता आज रात्री 12पर्यंत माझ्या बंगल्यावर परत व्यवस्थित आलात तर या साऱ्या आग्रा शहरात माझ्या इतके कोणालाही आश्चर्य वाटणार नाही। मी ते आव्हान स्वीकारले। माझ्या शब्दात किंवा हृदयात काही एक दुविधा नव्हती। ज्यावेळी परमेश्वराची मदत मला ताबडतोब लाभली
त्या सर्व कृतज्ञतापूर्ण स्मृती माझ्या मनःचक्षूंसमोरून सरकन पुढे सटकल्या. लाहिरी महाशयांच्या तसबिरीपुढे विनवणी करून बरे झालेले माझे कॉलराचे दुखणे, लाहोरला असताना गच्चीवर पतंगांची रस्सीखेच चालू असताना मिळालेले 2 पतंग, बरेलीला असताना माझी दारुण निराशा झाली होती तेव्हा अगदी आयत्यावेळी झालेला ताईताचा लाभ, वाराणसीला पंडितांच्या घराच्या अंगणात साधूकडून मिळालेला निर्णायक संदेश, जगन्मातेचे घडून आलेले दर्शन व तिचे प्रेमळ व अधिकारवाणीने उच्चारिलेले शब्द, माझा क्षुल्लक गोंधळ झाला असताना मास्टर महाशयांच्या करवी तिने ताबडतोब केलेली मदत, हायस्कूलमधील शेवटच्या परीक्षेच्या वेळी अगदी आयत्यावेळी झालेले मार्गदर्शन आणि त्यानंतर मिळालेला वर, आयुष्यभर होत असलेल्या स्वप्नांमधून आता होत असलेली जिवंत प्रत्यक्ष गुरुची भेट, जगाच्या कठीण अशा कसोटी भूमीवर कोणत्याही संघर्षाला दाद देणारे असे माझे तत्त्वज्ञान दुबळे आहे हे मी कधीही कबूल केले नसते. हे तुला कबूल आहे, ही गोष्ट तुला भूषणावह आहे. आता मी ताबडतोब तुम्हाला गाडीत बसवून देतो, अनंता म्हणाला. तोंड वाचून बसलेल्या जितेंद्राकडे वळून तो पुढे म्हणाला, तूही जा त्याच्याबरोबर, साक्षीदार म्हणून तुझा उपयोग होईल आणि तूही त्याच्याबरोबर सगळे सहन कर. अर्ध्या तासाने आम्हा दोघांच्या हातात प्रवासाची जाण्यापुरतीच तिकिटे आली. स्टेशनच्या एका कोपऱ्यात अनंताने आमची झडती घेऊन पाहिली. आमच्याजवळ काही एक लपवून ठेवलेले नव्हते हे पाहून अनंताचे समाधान झाले. आमच्या साध्यासुध्या धोत्रात जरूर त्याच्यापेक्षा काहीच लपवून ठेवलेले नव्हते. पैशाची गंभीर गोष्ट निघाल्यावर श्रद्धा डळमळू लागली. माझा दोस्त कुरकुरत म्हणू लागला, अनंता, माझ्याजवळ 1-2 रुपये अडीअडचणीकरता ठेवून द्या. समजा आमच्यावर काही आपत्ती कोसळली तर निदान तार तरी करता येईल. मी त्याला ताडकन रागवून मागे खेचले व म्हणालो, जितेंद्र, जर तू अडीअडचणीत म्हणून काही पैसे घेतलेस तर ह्या कसोटीला मी तयारच होणार नाही. नाण्याच्या आवाजात काहीतरी हायसे वाटण्यासारखे असते. जितेंद्र काही बोलला नाही. मी त्याच्याकडे रागाने पाहत होतो. मुकुंदा, मला काही थोडे तरी हृदय आहे. अनंताच्या आवाजात नम्रतेची छटा आली होती. त्याची सदसद विवेकबुद्धी त्याला टोचत असावी. परक्या शहरात 2 पोरांना जवळ काही न देता पाठवून देणे म्हणजे त्रासदायकच नाही का? आणि ते सुद्धा त्याची स्वतःची धर्मावर साशंक दृष्टी होती म्हणून. आणि जर नशिबाने किंवा ईश्वरी कृपेने तू ह्या वृंदावनच्या अग्निदिव्यातून यशस्वीपणे पार पडलास तर मी तुझा चेला होईन. मला दीक्षा द्यायला तुला सांगेन. हे जे त्याचे वचन दिल्यासारखे बोलणे होते ते थोडेसे चुकीचे होते. प्रसंग जरा वेगळा खरा, पण भारतीय कुटुंबामध्ये थोरला भाऊ धाकट्या भावाच्या क्वचितच पाया पडतो. थोरला भाऊ म्हणजे पित्याच्या खालोखाल. त्याला इतर भावंडे मान देतात, त्याची आज्ञा पाळतात. पण मला काही बोलायला असा वेळच उरला नव्हता. आमची गाडी सुटण्याच्या बेतात आली होती. आमची गाडी जसे जास्त अंतर कापू लागली तसतसा जितेंद्र अधिकाधिक गप्प होऊ लागला. शेवटी त्याने स्वतःला हलवले. माझ्याकडे वाकून एका नाजूक जागी त्याने मला चिमटा घेतला. आता आपली पुढली जेवणाची काही व्यवस्था परमेश्वर करील असे काही चिन्ह दिसत नाही. गप्प बैस, संशय कुठला? परमेश्वर आपल्याबरोबरच आहे. त्याला घाई करायला लावशील का तू? आपले आता जेवणा खाण्याचे कसे काय जमणार या विचारानेच मी कासावीस झालो आहे. वाराणसी सोडली ती आज ताजमहल बघायला, स्वतःच्या गबरीमध्ये शिरायला नव्हे. जितेंद्र, धीर धर. वृंदावनामधील पवित्र अशा आश्चर्यकारक गोष्टी नाही का आपल्याला अगदी प्रथमच पाहायला मिळणार? भगवान श्रीकृष्णांच्या पदरजाने पुनीत झालेल्या या भूमीवरून आपण चालत जाणाऱ्या विचारानेच मला अत्यंत आनंद झालेला आहे. आमच्या डब्याचे दार उघडून 2 माणसे आत येऊन बसली. आम्हाला पुढल्या स्टेशनवर उतरायचे होते. मुलांनो, वृंदावनामध्ये तुमच्या ओळखीचे कोणी आहे काय? आमच्या समोर बसलेला परका मनुष्य आमची चौकशी करू लागला. तुम्हाला काय करायचे त्याच्याशी उद्धटपणे मी नजर दुसरीकडे वळवली. त्या हृदयचोर भगवंताच्या जादूगिरीमुळे ओढले जाऊन तुम्ही बहुतेक घरातून पळून जात असाल. बरे, परमेश्वरच तो. मी सुद्धा भाविकच आहे. तुमच्या जेवढ्या खाण्याची उतरायची काही सोय आहे का? ऊन काय पण रणरणत आहे. तुमची तशी काही सोय नसेल तर मी करतो. कामच आहे माझे ते. नाही महाराज, आम्ही आमचे पाहून घेऊ. तुम्ही मोठे दयाळू दिसता. पण घरातून बाहेर पडून आम्ही नुसते उन्हाळपणे भटकत आहोत हा तुमचा अंदाज चुकला. नंतर पुढे आमचे काही बोलणे झाले नाही. इतक्यात गाडी थांबली. जितेंद्र व मी आम्ही जसे प्लॅटफॉर्मवर उतरलो तसे ह्या अचानकपणे आम्हाला भेटलेल्या त्रयस्थाने आमच्या हातात हात घालून आम्हाला स्टेशन बाहेर नेले व एक गाडी बोलावली.
आम्ही एका भव्य आश्रमापुढे उतरलो. आश्रमातील जमिनीवर हरित तृणाचा गालिचा जणू अंथरलेला होता व परिसरामध्ये हिरवीगार वृक्षराजी होती. आमची ज्यांनी विचारपूस केली त्या दोघांची येथे चांगलीच ओळख असावी. एक हसतमुख चेहऱ्याचा मुलगा तिथे आला व काही न बोलता आम्हाला एका दिवाणखान्यात घेऊन गेला. तेथे आम्हाला एक पोक्तशी वयस्कर बाई सामोरी आली. गौरीमा, राजकुमार काही येऊ शकले नाहीत. तिथल्या एका माणसाने आश्रमाच्या व्यवस्थापिकेस निवेदन केले. अगदी निघायच्या वेळी त्यांचा बेत फिसकटला. त्यांनी बडी दिलगिरी दर्शवली आहे. त्यांच्याऐवजी आम्ही हे दुसरे 2 पाहुणे आणले आहेत. गाडीत यांना पाहिल्याबरोबर भगवंताच्या ह्या 2 बालभक्तांकडे मी ओढला गेलो. बरे मुलांनो, आम्ही आता जातो, असे म्हणून आम्हाला गाडीत भेटलेले ते दोघे इसम दरवाजाकडे गेले. भेटू आपण पुनः, जशी परमेश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे. गौरीमांनी आमच्याकडे पाहून मातृवात्सल्यपूर्ण स्मित केले. या बाळांनो या, काय गंमत आहे पहा. या आश्रमाचे आश्रयदाते जे राजेसाहेब, त्यांचे 2 कुमार आज यायचे होते. त्यांची वाट पाहत होते मी. त्यांच्याऐवजी तुम्ही आलात. चांगलाच दिवस भेटला तुम्हाला. माझ्या स्वयंपाकाची वाखाणणी करण्याकरता आज जर कोणी आले नसते तर माझा मोठा हिरमोड झाला असता. ह्या सुखद शब्दांचा जितेंद्रावर मोठा आश्चर्यकारक परिणाम घडून आला. त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रुधारा वाहू लागल्या. वृंदावनामध्ये उपासमारीची जी त्याला भीती होती त्याऐवजी आज त्याला शाही खाण्याची मेजवानी मिळणार होती. आता एकदम या प्रसंगाला तोंड द्यायला मनाला तयार करणे त्याला फार अवघड झाले. आमच्या यजमानीबाईने त्याच्याकडे औत्सुक्याने पाहिले, पण ती काही बोलली नाही. कदाचित त्या तरुण प्रवृत्तींशी परिचित असाव्यात. जेवण तयार असल्याची वर्दी आली. गौरीमा आम्हाला भोजनघरात घेऊन गेल्या. स्वादिष्ट पदार्थांचा खमंग वास सुटला होता. त्यानंतर त्या शेजारी स्वयंपाकघरात निघून गेल्या. अशा प्रसंगाची मला थोडीशी कल्पना होतीच. जितेंद्राच्या शरीरावर एक जागा निवडून काढून त्या ठिकाणी मी त्याला एक जोरदार चिमटा घेतला. गाडीत बसलो असताना त्याने मला चिमटा घेतला होता तितका जोरदार. संशयखोर परमेश्वर कार्य करीत असतो, घाईतसुद्धा. व्यवस्थापिकाबाई पंखा हातात घेऊन पुनः परत आल्या. तिने पौर्वात्य पद्धतीने आम्हास सावकाशपणे वारा घातला. आम्ही उंची लोकरीच्या आसनांवर जेवायला बसलो होतो. आश्रमातील शिष्य जवळजवळ 30 पदार्थांचे वाडप करीत ये जा करीत होते. त्याला जेवण म्हणण्यापेक्षा शाही भोजन म्हणणेच योग्य ठरेल. ह्या भूलोक नामक ग्रहावर आल्यापासून इतके स्वादिष्ट पदार्थ जितेंद्र आणि मी दोघांनी आतापर्यंत कधीच खाल्ले नव्हते. पूज्य माताजी, खरोखरच हे पदार्थ राजकुमारांनीच सेविण्याजोगे झाले आहेत. काय एवढे मोठे त्यांना तातडीचे काम होते की त्यांना ह्या मेजवानीचा स्वाद घेण्यास वेळ झाली नाही. मला काही कल्पना करता येत नाही. ह्या मेजवानीची जन्मभर आम्हास आठवण राहील. आनंदाची अट म्हणून आम्ही गप्प बसलो. आम्ही त्यांना धन्यवाद दिले, पण आमच्या आभारांना 2 अर्थ होते. ते त्या दयाळू मांना आम्हा स्पष्ट करून सांगता येईनात. आमचे बोलणे अगदी उघडपणे व कळकळीचे होते. तेथून निघण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले व पुनः परत आश्रमात येण्याबद्दल निमंत्रण दिले. निमंत्रण अर्थात आकर्षकच होते. बाहेर कडाक्याचे ऊन तापलेले होते. आम्ही दोघांनी आश्रमाच्या दाराशीच असलेल्या एका विशाल कदंब वृक्षाखाली सावलीकरता आश्रय घेतला. पुनः आमची बोलचाली सुरू झाली. परत एकदा जितेंद्राच्या मनात शंकाकुशंकांचे काहूर माजले. तू मला चांगलेच अडचणीत टाकले आहेस. आपल्याला जेवण चांगले मिळाले हे केवळ नशीब म्हणून. आता खिशात दमडी नाही आणि मग या शहरातली प्रेक्षणीय स्थळे आपण कशी पाहणार? आणि अनंतदादाच्या घरी तरी तू मला परत कसे काय नेणार? इतक्या लवकर तू ईश्वराला विसरलास? चांगले भरगच्च पोट भरलेत ना. माझे शब्द कटू नव्हते, पण त्याच्यावर कृतज्ञतेचा आरोप करणारे होते. परमेश्वराने केलेली कृपा मनुष्य किती लवकर विसरतो. केलेल्या प्रार्थनेचा थोडा बहुत का होईना पण जबाब जास्त मिळाला नाही असा मनुष्य या पृथ्वीतलावर असणेच शक्य नाही. तुझ्यासारख्या पागल माणसाबरोबर बाहेर भटकण्याचे धाडस करण्यात मी मोठा मूर्खपणा केला आहे, तो मी विसरणे शक्य नाही. जितेंद्र, शांत हो. ज्या ईश्वराने आपल्याला भोजन दिले तोच आपल्याला वृंदावन दाखवील व परत आग्र्यास पोहोचवून देईल. एक साधारण तरुण मनुष्य गोड चेहऱ्याचा घाईघाईने पावले टाकीत आमच्याकडे आला. आमच्या झाडाखाली येऊन वाकून त्याने आम्हाला नमस्कार केला. प्रिय मित्रा,
तू आणि तुझा सोबती येथे नक्कीच परत ठिकाणाहून आलेले दिसताय. तुमचा यजमान व मार्गदर्शक होण्याची मला आज्ञा द्या. कोणा हिंदी माणसाचा चेहरा इतका लवकर पांढरा पडत नाही, पण जितेंद्राचा चेहरा एकदम आजाऱ्यासारखा दिसू लागला. मी नम्रपणे त्याची मदत नाकारली. पण तुम्ही मला घालवून तर नाही ना देत? त्या त्रयस्थ माणसाला वाटलेली भीती अन्य परिस्थितीमध्ये हास्यास्पद वाटली असती. ते का म्हणून? तुम्ही माझे गुरु आहात. त्याचे डोळे माझ्याकडे विश्वासाने पाहत होते. मी माध्यान्ह संध्या करीत होतो आणि भगवान श्रीकृष्णाने मला दृष्टांत दिला. त्याने मला ह्याच झाडाखाली 2 वाट चुकलेली माणसे दाखवली. त्यांपैकी एक चेहरा आपला होता. गुरुजी, ध्यानामध्ये पुष्कळदा मी तो पाहिलेला आहे. तुम्ही जर माझी सेवा स्वीकारलीत तर मला किती आनंद होईल बरे. तुम्ही मला शोधून काढलेत याबद्दल मला सुद्धा आनंद वाटतो. परमेश्वर आम्हाला विसरला नाही की कोणी मनुष्यही आम्हाला विसरला नाही. मी जरी निस्तब्ध उभा होतो आणि त्याच्या उत्सुक चेहऱ्याकडे स्मितपूर्वक पाहत होतो, तरी मनातल्या मनात मी परमेश्वराच्या पायांवर नतमस्तक झालो होतो. प्रिय मित्र हो, माझ्या घरी येऊन माझे घर आपण पुनीत करणार नाही काय? फार उपकार आहेत आपले, पण आपल्या घरी येणे आम्हास जमणार नाही. आग्र्याला आम्ही भावाकडे उतरलो आहोत. वृंदावनामध्ये तुमच्याबरोबर मी हिंडलो, त्याच्या काही आठवणी तरी निदान मला द्या. मी आनंदाने रुकार दिला. नंतर त्या तरुण माणसाने, त्याने आपले नाव प्रताप चटर्जी असल्याचे सांगितले, एक घोडागाडी बोलवली. आम्ही मदनमोहन मंदिरात आणि कृष्णाच्या इतर देवळात गेलो. मंदिरांमधून आम्ही जाऊन येण्याच्या अगोदर रात्र झाली. संदेश आणि तोपर्यंत जरा माफ करा हं. रेल्वे स्टेशनच्या जवळच्या एका दुकानात प्रताप शिरला. जितेंद्र आणि मी दोघे त्या रुंद रस्त्यावर इकडे तिकडे फिरत राहिलो. त्या मानाने आता थंड झाल्याने रस्ते गजबजलेले होते. आमचा दोस्त काही वेळ गायब झाला होता, पण शेवटी आला तो हातात नाना तऱ्हेची मिठाई घेऊनच आला. कृपा करून मला हे पुण्य मिळवून द्या. प्रतापने अजिजीने स्मित केले व नुकतीच काढलेली आग्र्याची तिकिटे व काही रुपयांच्या नोटा देण्याकरता हात पुढे केला. ते घेताना त्याच्या पाठीमागे जो अदृश्य हात काम करीत होता त्याच्याबद्दल मी पूज्य भावना दाखवली. ज्याचा अनंता उपहास करीत होता त्या परमेश्वराच्या अदृश्य शक्तीने आम्हाला आमच्या जरुरीपेक्षा जास्त दिले नाही का? स्टेशनजवळ आम्ही एक एकांत स्थळ शोधून काढले. प्रताप, मी तुला लाहिरी महाशयांचा क्रियायोग शिकवितो. लाहिरी महाशय म्हणजे अर्वाचीन कालात सर्वात मोठे योगी होऊन गेले. त्यांचे क्रियातंत्र तुला गुरुच्या ठिकाणी होईल. साधारण अर्ध्या तासात हा दीक्षाविधी संपला. क्रिया हा तुझा चिंतामणी होय, असे मी नवीन साधकाला सांगितले. तू पाहिलेसच की हे तंत्र सोपे आहे. ह्याच्यामध्ये मनुष्याची आध्यात्मिक उत्क्रांती लवकरच घडवून आणण्याची कला आहे. हिंदू धर्मग्रंथ असे सांगतात की नेहमी जन्म घेत राहणाऱ्या अहंकाराला मायेच्या तावडीतून सुटका व्हायला 10 लक्ष वर्षे लागतात. हा एरवी लागणारा दीर्घ कालावधी क्रियायोगाच्या साधनेमुळे पुष्कळच कमी होतो. जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगांती असे सिद्ध केले आहे की वनस्पतींची वाढ त्यांच्या वाढीच्या नैसर्गिक वेगापेक्षा अधिक वेगाने करता येते. त्याचप्रमाणे माणसाची मानसिक उन्नती ही शास्त्रीय पद्धतीने जलद करता येईल. हिची साधना तू निष्ठेने करावीस, त्या योग्य साऱ्या गुरूंच्या गुरुप्रत तू जाऊन पोहोचशील. प्रताप विचारपूर्वक सांगू लागला. फार दीर्घकाल मी या योगाची गुरुकिल्ली शोधण्यात घालविला. आज नेमकी ती मला सापडली. इंद्रियांच्या बंधनातून मुक्त करणारी ही प्रक्रिया मला उच्च स्तरांवर आणून सोडील. भगवान कृष्णाचे जे मला आज स्वप्नदर्शन झाले त्याचा अर्थ इतकाच की माझी आता अत्युच्च उन्नती होणार आहे. तेथेच काही वेळ आम्ही शांतपणे परस्परांच्या बोलण्याचा विचार करीत बसलो. नंतर मग आम्ही सावकाशपणे स्टेशनवर गेलो. गाडीत बसल्यावर मी आनंदाने प्रफुल्लित झालो. पण जितेंद्रचा हा दिवस रडण्याचा होता. प्रतापचा प्रेमळपणे मी निरोप घेत होतो त्यावेळी माझ्या ह्या दोन्ही सोबत्यांचे रडण्याचे हुंदके मधून ऐकू येत होते. ह्या परत प्रवासात जितेंद्राने शोक करून गोंधळ उडवून दिला, पण ह्यावेळी स्वतः करिता नसून स्वतःच्या विरुद्ध त्याची ही सारी बडबड होती. माझी श्रद्धा किती उथळ, माझे हृदय जणू दगडाचेच आहे. आता पुन्हा कधी मी आयुष्यात परमेश्वराच्या दयाळूपणाबद्दल शंका घेणार नाही. मध्यरात्र होऊ लागली. एक दिडकीजवळ नसलेले व वाऱ्यावर सोडलेले हे 2 भटकेवीर अनंताच्या खोलीत प्रवेश करते झाले. आमच्याबद्दल भाकीत करताना त्याला एवढी कल्पना नसेल
पण आता त्याचा आश्चर्यचकित चेहरा पाहण्यालायक होता. सावकाशपणे मी टेबलावर रुपयांच्या नोटांची रास ओतली. जितेंद्र, खरे सांग पाहू, काय झाले ते? अनंताने मस्करीच्या आवाजात विचारले. ह्या आमच्या धाकट्या बंधूंनी कुठे धाडबीड तर नाही घातली ना? पण जेव्हा आम्ही सारी हकीकत सांगितली तेव्हा आमच्या बंधूंचा चेहरा जरा सुधारला, मग गंभीर झाला. मला वाटले त्यापेक्षा फार बिनचूक रीतीने सूक्ष्मतर जगतामध्ये मागणी आणि पुरवठा या नैसर्गिक नियमाचा अवलंब होत असतो. आतापर्यंत कधीही दिसून आला नाही अशा आध्यात्मिक उत्साहाने बोलावयास अनंताने सुरुवात केली. जगात आढळून येणाऱ्या प्राकृत ग्राम्य अशा ऐहिक वस्तूंचा संग्रह करण्याकडे तुझे का दुर्लक्ष आहे याचे कारण आज माझ्या ध्यानात आले. बरीच रात्र झाली असताही दादाने आपल्याला क्रियायोगाची दीक्षा देण्याबद्दल मला आग्रह केला. अशा तऱ्हेने मुकुंद गुरुजींना एकाच दिवसात 2 अनपेक्षित शिष्यांची जबाबदारी पत्करावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची चहाबरोबरची न्याहारी मोठी मजेत झाली. हे मजेचे व संतोषाचे वातावरण आदल्या दिवशीच्या सकाळी नव्हते. मी जितेंद्राकडे पाहून स्मित केले. ताजमहाल पाहण्याबाबत तुझी फसवणूक केली जाणार नाही. श्रीरामपूरला जाण्यापूर्वी चल आपण तिथे जाऊन येऊ. नंतर अनंतदादाचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. माझा मित्र आणि मी आग्र्याचे वैभवस्थान जो ताजमहल त्याच्यासमोर होतो. पांढरा संगमरवर सूर्याच्या प्रकाशात चकाकत होता. नितांत प्रमाणबद्धतेचे ते एक दृश्य प्रतीक होते. त्याच्या पार्श्वभागी काळी सुरूची झाडे, तकाकी मारणारी हिरवळ व निश्चल अशा पाण्याने भरलेले लांबलचक हौद, त्यांनी त्याची शोभा वृद्धिंगत झाली होती. आतील भागावर सुंदर जाळीदार काम असून त्याच्या मधून मौल्यवान खडे बसवलेले होते. पिंगट व जांभळ्या दगडांवर जागोजाग नाजूक पुष्पमाला व चित्रे एकमेकात गुंफलेली अशी खोदलेली आहेत. घुमटातून शहाजहान व त्याच्या साम्राज्याची व तशीच हृदयाची राणी मुमताज महल यांच्या थडग्यांवर नेमका प्रकाश पडत असतो. प्रेक्षणीय स्थळे पाहणे आता पुरे झाले. गुरुच्या भेटीची मला आता ओढ लागली. थोड्याच अवधीत जितेंद्र आणि मी दक्षिणेकडे बंगालच्या दिशेने प्रवासाला निघणार होतो. मुकुंदा, बरेच दिवस झाले घरातल्या माणसांची भेट नाही. माझा बेत मी बदलला आहे. कदाचित पुढे काही दिवसांनी श्रीरामपूरच्या तुझ्या गुरुजींच्या दर्शनाला मी येईन. माझ्या मित्राचे वर्णन करायचे म्हणजे तो धरसोड वृत्तीचा, चंचल मनाचा होता असे करता येईल. त्याने माझा कलकत्त्याला निरोप घेतला. मी तेथून लवकरच लोकल गाडीने उत्तरेस 12 मैलांवरच्या श्रीरामपूरला गेलो. माझ्या गुरुची वाराणसीला जी भेट झाली होती त्याला बरोबर 28 दिवस झाले होते. हे माझ्या लक्षात येताच एक आश्चर्याचा कंप माझ्या अंगावरून थरारून गेला. तू माझ्याकडे 4 आठवड्यात येशील आणि मी त्याप्रमाणे प्रशांत अशा रायघाट गल्लीमधील त्यांच्या अंगणात प्रसन्न अंतःकरणाने हजर झालो. त्या आश्रमात मी प्रथमच प्रवेश करीत होतो आणि येथेच मी भारताचे ज्ञानावतार यांच्या सानिध्यात माझ्या आयुष्यातील पुढचा 10 वर्षांचा अत्युत्तम काळ व्यतीत करणार होतो. एषा कथा अधुना समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.